गुड मॉर्निंग वायटी फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज आहे 1 डिसेंबर आणि आज असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस, आमची ॲनिव्हर्सरी. तर आज आमची 9th ॲनिव्हर्सरी आहे आणि नेमका आज सोमवारही आला आहे. त्यानिमित्त ठरवलं आज काहीतरी मॉर्निंगच्या नाश्त्याला काहीतरी स्पेशल बनवूया. तर आरूला तर द्यायला जमलं नाही मला काही, पण म्हटलं की आरू गेल्याच्यानंतर आपण बाकीची सगळी तयारी करूया. तर मी ठरवलं की आज बनवूया मेंदूवडे आणि त्यासाठी हे बनवलं आहे सांबार. सांबार एका साईडला बनवून घेतलं आणि हे मेंदूवड्याचं पीठ मी थोडंसं तयार करून घेते. असं फेटून घेतलं ना तर मेंदूवडे खूप छान क्रिस्पी आणि मऊसूत होतात, म्हणजे चिवट होत नाही. म्हणून असं चांगलं फेटून घ्यायचं असतं. आणि फेटून घेतल्याच्या नंतर मी छान असे मेंदूवडे घरच्या घरी बनवलेले आहेत. तर बघा तसे मला जमलेत ना मेंदूवडे. जमले असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की हो तुला छान जमले. तर मला मेंदूवडे खूप करायला आवडतात आणि आमच्या घरातील सगळ्यांना खायलाही खूप आवडतात. हा कधीतरी बेत असतोच, म्हणजे अगदीच वारंवार नाही, पण कधीतरी इच्छा झाली की आम्ही हे असे मेंदूवडे बनवत असतो. तर बनवल्यावर थोडे थोडके नाही तर आम्हाला असे पोटभर खायला पाहिजे असतात. तर म्हटलं चला ठीक आहे, आज स्पेशल डे पण आहे आणि त्यानिमित्त मध्ये तर पावभाजी वगैरे सगळं झालं होतं करून. मग म्हटलं आज बनवूया मेंदूवडे. सगळ्या पोरींनाही आवडतात आणि ह्यांना आबांना सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरामध्ये. तर म्हटलं एकदम पोटभर नाश्ता सकाळचा झाला की दुपारच्या जेवणाचं एवढं काही टेन्शन नाही आणि संध्याकाळी तर आम्हाला बाहेर जायचं होतं. मग त्यामुळे म्हटलं काहीतरी हेवीच नाश्ता बनवूया, जेणेकरून दुपारच्या जेवणाचं काही टेन्शन राहणार नाही. तर बघा हे असे मस्तपैकी क्रिस्पी वडे झाले होते आणि खरंच सांगते तुम्हाला खूप आवडले सगळ्यांना. आरूला, आबांना, ह्यांना सगळ्यांना खूप आवडले. आम्ही आलोय फिरायला. माऊ माऊ आणि गेले पुढे. काय हो, कशासाठी आलोय फिरायला? सिटी पार्क. कशासाठी आलोय फिरायला? कशासाठी म्हणजे काय? काय आज निमित्त काय आहे फिरायचं? आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण म्हटलं सगळेजण फिरायला जाऊ. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आले आम्ही फिरायला. तर हे बघा आबा आणि पोरी गेल्यात पुढे. आरू माऊ 1 वर्षाची होती तेव्हा आलेलो. मागच्या वर्षी आलेलो आहे ना? न्यू इयरला आलो होतो. खरंच सांगते मंडळी, जर तुम्हाला आहे ना या पार्कला भेट द्यायची असेल तर नक्कीच जा. कल्याण वेस्टमध्ये आहे हे सिटी पार्क आणि इथे आहे ना खरंच खूप छान छान एवढं मस्त पॉईंट्स आहेत ना. तुम्हाला जर फोटो काढायची आवड असेल तर तुम्ही इथे येऊन खूप मस्त मस्त फोटोही काढू शकता आणि जर तुमच्या लहान मुलं असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्या लहान मुलांनाही घेऊन येऊ शकता. खूप छान गोष्टी आहेत इथे एन्जॉय करण्यासाठी. आणि हा पॉईंट जो बघताय ना, हा पॉईंट पण एवढा छान आहे ना, फोटो काढायलाही छान आहे कपल्ससाठी वगैरे आणि लहान मुलांना पण खूप आकर्षित करतो हा पॉईंट, कारण इथे एवढे छान लायटिंग्स आहेत, ॲनिमल्स आहेत मस्त मस्त. त्यामुळे ना खूप छान वाटतं. तर आम्हाला वाटलं की हे असंच असेल. ॲक्च्युली लास्ट इयरला आलेलं तेव्हा हे सगळं काही नव्हतं. हे आता 1 वर्षामध्ये झालेलं आहे तयार. तर पण इथे एंट्री फी आहे बरं का, लहान मुलांसाठी पण, म्हणजे 3 वर्षांच्या वरती पासूनच्या मुलांना आणि मोठ्यांना असं 50 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. तर मी आणि आरू आमच्या दोघींचं तिकीट घेऊन आम्ही मग 100 रुपये पे करून इथे गेलो होतो. तर किती छान सुंदर हे लायटिंग एवढं मस्त वाटत होतं ना, खूप खूप म्हणजे खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे तिथून निघावंच वाटत होतं. आणि ह्यांचा टायमिंगही असतो तुम्ही प्रत्येकी 50 रुपये द्या, पण फक्त 15 ते 20 मिनटं तुम्ही तिथे स्पेंड करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर मग ठीक आहे, तेवढा टाईम पण इनफ आहे. आपण काय एवढा वेळ पण काढत नसते. तर छान वाटतं, म्हणजे मस्त वाटतं.
आणि ही बघा आरू माझी काय करते, असं ती एकदम नवीन बघितल्यासारखं ना, ती एकदमच हे करत होती, आश्चर्य व्यक्त करत होती, ही असं काय, ही तसं काय. ते पाण्यात नाही जात. हे बघ इथे बघ केवढे छान आहेत. हंस आहे ते हंस. कुठे? हा छान आहे. वाव मस्त आहे ग. छान आहे ना. काढू तुझा फोटो इथे. सगळ्यात एवढा जवळून काय बघते. हा छोटा आहे आणि हा बघ केवढा मोठा आहे. भाऊ कोण आहे हा. वाघ आहे. मशरूम तोडू चप्पल पहनो, चालो को चप्पल पहनो. थोडा शूट करते. सशे सशे जा बनी बघायला. तू जातेस का न तू घाबरतेस. कोण आहे माऊ. शशा आहे. भाऊ तिकडे जाते बॉल्स मध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर फायनली पूर्ण पार्क फिरून झालंय आमचं आणि फक्त हे सेक्शन बाकी होतं. आणि आरोनी जसं एंटर केलं होतं ना, त्या एंटर केल्याच्या जवळच हे सेक्शन आहे. तर आता तिथं चालू होतं की हे मी खेळणारच आहे, हे मला खेळायचंच आहे. आणि शेवटी आलोच आम्ही मग. आणि तिथे दोघींचे पण पे केले. आणि माऊ लहान असल्यामुळे माऊसोबत एक पॅरेंट्सनी जावं लागेल असं सांगितलं. मग त्यामुळे मी तिच्यासोबत गेली होती आतमध्ये. तशा आम्ही तिघीजणी आतमध्ये होतो. त्या दोघीजणी खेळत होत्या आणि मी माझ्या डोळ्यांनी मस्तपैकी आनंद घेत होते. तर काय म्हणतात ना, ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने बाहेर पडलो. पण खूप दिवस झाले होते, मनात चालूच होतं की मुलींना न्यायचं आहे कुठेतरी बाहेर, घेऊन जाऊया फिरायला. तर फक्त ॲनिव्हर्सरी निमित्त झालं. तर मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो. फक्त काय केक कटिंग करा आणि जे दुसरं काय खा प्या, त्यापेक्षा आपली मुलांनी जो आनंद सेलिब्रेट केला ना, त्यामध्येच आमची ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट झाली. तर त्यामुळे मला असं खूप भारी वाटलं. त्या दोघींचा पण खेळताना जो आनंद होता चेहऱ्यावर, तो बघताना एवढं मस्त वाटत होतं ना. आणि आरू बघा इथे ना चालताना खूप घाबरत होती, मम्मी 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 करत होती. असं वाटलं होतं अरे बापरे, माऊसाठी मला आत पाठवलं का आरूसाठी पाठवलं तेच कळत नाही. आरू तर सारखं मम्मी मम्मी, आणि तिकडे ईशा रडत होती का तू माझ्या जवळ ये. तर तिला इथं झोक्यात बसवलं होतं आणि मी ते आरूकडे गेले होते. तिथपर्यंत आमच्या बाईने परत गाणं चालू केलं की ये ना ग ये ना ग. म्हटलं चला ठीक आहे. थोड्या वेळानंतर त्यांना पुन्हा त्या बॉल सेक्शनमध्ये सोडलं. कारण आहे ना, बॉलच्या इथे ना ईशा खूप आवडीने खेळत होती. तिला बाकी कुठलंच आवडलं नाही, फक्त हे बॉलमध्ये खेळायला खूप आवडलं. अक्षरशः लोळून लोळून त्याच्यामध्ये झोपत काय होती, काय तिचं वेगळंच एन्जॉयमेंट चालू होता. तर म्हणलं ठीक आहे,
तिला पण मजा आली खूप. आणि ह्या सेक्शनचेही वेगळे चार्जेस होते. 260 रुपये घेतले होते टोटल तिघींचे मिळून, म्हणजे दोघींचेच पैसे घेतले होते. मी फक्त तिच्यासोबत गेली होते. 260 घेतले होते दोघींचे आणि अर्धा तास दिला होता खेळायला. तर अर्धा तासभर दोघीजणी पण खूप एन्जॉय केला. आणि हे आहे ना, हा पार्ट आरूला खूप आवडत होता, त्या ट्यूबमध्ये बसून असं खाली आहे ना. पण तो ट्यूब एवढा हेवी होता ना, तो वर नेता नेता एकदम असं नाकीनऊ यायचे. मग तिथे जी असिस्टंट होती ती नेऊन द्यायची वरती. मग 2-3 वेळा तरी आरू खेळली. आणि एंडिंगला जेव्हा त्या बोलत आल्या की आता तुमचा टाईम संपला, तेव्हा तर अजून मम्मी अजून 2 राऊंड म्हणले ठीक आहे चल 2 राऊंड करून घे. तर असं माझ्या पोरीने आज खूप धमाल केली, खूप एन्जॉय केला. आणि आजचा दिवस आमचा एकदम छान मेमोरेबल, म्हणजे पुढच्या वर्षासाठी छान झाला. फायनली झालंय आपलं सगळं फिरून, हे की नाही. आता काय पेटपूजा. पेटपूजा काय मागवलं? 2 पिझ्झा मागवले. आणि माऊचं काय चाललंय बघा. माऊ हाय कर. आता खातो आणि मग घरी. सो फायनली आलोय आम्ही आता घरी. वाजले 10:30. आता थोडंसं बाहेर काय खाल्लंय, पण आता भात वगैरे काय थोडंसं खाऊ आणि नंतर मग झोपू. तर आजचा व्लॉग एवढाच होता. कसा वाटला नक्कीच सांगा. हा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.